नमस्कार, मी निशा. तर सध्या मी निक ट्रेंटन यांचं अतिविचाराच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी स्टॉप ओव्हर थिंकिंग हे पुस्तक वाचते, जे की अवंती वर्तक यांनी मराठीत अनुवादित केलंय. जर तुम्हाला अतिविचार करायची सवय असेल किंवा तुम्हाला सुद्धा असं कधी कधी वाटतं का की आपण जरा जास्तच ओव्हर थिंकिंग करतोय, तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. अतिविचार हे दुःखाचं सगळ्यात मोठं कारण आहे. कधीही न संपणाऱ्या विचारांच्या चक्रात अडकू नका. वर्तमानात राहा आणि स्वतःला निरर्थक विचारांपासून दूर ठेवा. हे पुस्तक तुमची विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल. विचार नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल आणि नक्कीच अतिविचाराच्या सवयीपासून मुक्त व्हाल. या पुस्तकामध्ये अजून अतिविचाराचे काय परिणाम होतात, तसेच तणाव दूर करण्याचा फॉर्म्युला सांगितलाय. तणावाची रोजनिशी कशी करायची, वेळ, ऊर्जा आणि इनपुट्सचं व्यवस्थापन कसं करायचं, क्षणार्धात उत्साह मिळवण्यासाठी काय करावं, सकारात्मक स्वसंवाद कसा करायचा आणि भावनांवर नियंत्रण कसं करायचं, हे सगळं आपण या पुस्तकात बघणार आहे. त्याआधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या. या पुस्तकातलं मी वाचलेलं आणि मला आवडलेलं असं काहीसं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या पुस्तकातलं पहिलंच प्रकरण आहे अतिविचार म्हणजे विचारीपणा नव्हे. तर आपण एक जेम्स नावाच्या तरुणाची कल्पना करूया, जो की दयाळू आहे, हुशार आहे आणि त्याला स्वतःचं भान आहे. कदाचित थोडं जास्तच आहे. जेम्सला कायम कसली तरी काळजी वाटत असते. आज त्याला त्याच्या आरोग्याच्या छोट्याशा कुरबुरीबद्दल त्याला काळजी वाटते आणि त्याचं सगळं लक्ष त्याच्याकडेच आहे. तो त्याबद्दल ऑनलाईन शोध घेतोय आणि त्या शक्यतांबाबत अधिक जागरूक होतोय. तो क्षणभर थांबतो आणि मनात विचार करून स्वतःलाच म्हणतो की मी या सगळ्याचा अतिविचार करतोय का. असं म्हणून तो त्याच्या आजारपणाचा ताण घ्यायचा बंद करतो आणि आरोग्याच्या काळजीनं त्याच्या मनात येणाऱ्या विचारांचा ताण घेऊ लागतो. त्याला असं वाटतं की त्याला काहीतरी उपचाराची गरज आहे. पण कोणत्या प्रकारचे उपचार? त्याचे विचार सैरावैरा पळू लागतात. त्यामध्ये समुपदेशनाचा पर्याय, स्वतःशीच असलेला वाद, त्याच आठवणी उगाळणं, शंका, भीती या सगळ्याच्या विळख्यात तो अडकतो. तो पुन्हा थांबतो आणि आत्मपरीक्षण करतो. त्याला असं वाटतं की याला चिंताग्रस्त होणं म्हणतात का, की हा पॅनिक अटॅक आहे. कदाचित मला स्किझोफ्रेनिया आहे आणि मला अजून याची कल्पनाच नाही. त्याला असंही वाटतं की या जगात त्याच्या इतकं चिंतातूर असं कोणीच नसेल. खरं तर ज्या क्षणी त्याच्या डोक्यात हा विचार येतो त्या क्षणी इतरांनी पूर्वी त्याच्यावर केलेल्या असंख्य टीका त्याला आठवू लागतात. आपण एखादी गोष्ट आपल्या मनातून संपूर्णपणे काढू शकत नाही या विचाराने तो त्रस्त होतो आणि आपण असे का आहोत असं त्याला वाटायला लागतं. तासभर विचार केल्यावर त्याला या गोष्टीची खंत वाटते की त्याच्या तब्येतीच्या कुरबुरीबद्दल तो कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचला नाही. त्याला लगेच उदास वाटायला लागतं. माझ्याच बाबतीत असं नेहमी का घडतं? मला समस्याच सोडवता येत नाहीत. मी विक्षिप्त आहे म्हणजे माझं डोकं ठिकाणावर नाही असं सगळं त्याला वाटायला लागतं. बापरे, जेम्सचा हा सगळा मानसिक त्रास कसा सुरू झाला हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ते पचवणं जड जाईल. काय तर त्याच्या खांद्यावर एक विचित्र दिसणारा तीळ आहे असं त्याच्या लक्षात आल्याचं निमित्त. त्यावरून हा सगळा अतिविचाराचा त्याचा प्रवास सुरू झाला. आपण एका अत्यंत कठोर, अतिउत्तेजित, प्रचंड बौद्धिक ताण असणाऱ्या जगात राहतो. अतिविचाराने आपल्या विचारशक्तीवर अधिक ताण येतो. लक्षात घ्या, आपल्याला सातत्याने आपला आणि आपल्या आयुष्याचा विचार करायची गरज नाही, पण आपण ते थांबवू पण शकत नाही. आता तुम्ही याला काळजी म्हणा, चिंता म्हणा, ताण म्हणा किंवा मन व्यापून टाकणारी कल्पना म्हणा, पण खरं तर अतिविचार ही गोष्ट खूप भयानक आहे आणि ती फक्त आपल्याला त्रासच देते. गरजेपेक्षा जास्त केलेले विचार फक्त घिरट्या घालत राहतात आणि ते वाढत जातात. असं वाटतं की ते आपल्या इच्छेविरुद्ध आपल्या मनात घुसखोरी करत आहेत. आपण अतिविचार करतोय हे लक्षात येणं सुद्धा कधी कधी कठीण होऊन जातं, कारण अतिविचार करणारे लोक आपली चिंता खूप मोठी आहे हे स्वतःला पटवून देण्यात तरबेज असतात. खरं तर अतिविचार करणाऱ्या माणसांमध्ये आपण अतिविचार का करतो याच्या कारणांचा विचार करणं सुद्धा अतिविचार करण्याचा विषय असू शकतो. का मी असा का आहे? जेव्हा आपण विचारात गढून जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपले विचार हेच आपले अडथळे आहेत. आपण स्वतःला सांगतो की मला त्रास देणाऱ्या गोष्टीचा मी सोक्षमोक्ष लावला तर मी निर्धास्त होईल आणि सगळं सुरळीत होईल. पण हेही तितकंच खरं आहे. जरी ती अडचण सुटली तरी दुसरी एखादी लगेच तिची जागा घेईल, कारण ती अडचण कधीच अतिविचाराचं कारण नव्हती, तर ती परिणाम होती.
जर आपल्याला अतिविचाराची सवय घालवायची असेल तर स्वतःच्या विचारांमध्ये गुंतून न राहता एक पाऊल मागं घेणं गरजेचं आहे। ताणामुळे नकारात्मक आणि त्रासदायक विचार निर्माण होतात, आपला आत्मविश्वास डळमळीत होतो आणि प्रेरणा नाहीशी होते। याहूनही जास्त भयानक म्हणजे अतिविचारामुळे कोणत्याही प्रसंगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो, तुम्ही अधिक नकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करता। अतिविचार ही कृती नैसर्गिक नाही आणि आवश्यकही नाही, ही एक हानिकारक कृती आहे जी आपण थांबवू शकतो, पण आपली तशी इच्छा हवी। आयुष्यात ताण हा असणारच, पण अतिविचार करायचा की नाही हे आपल्या हातात आहे। सरावानं कोणीही आपल्या मेंदूला आपल्या बाजूने विचार करण्यासाठी तयार करू शकतं, तसंच आपण आपला दृष्टिकोनही बदलू शकतो आणि सततच्या अस्वस्थता व ताण यामुळे मेंदूच्या विचारशक्तीवर चढणारा गंज आपण रोखू शकतो। आता अतिविचार किंवा ताण म्हणजे काय हे आपल्याला समजलं, पण ते नियंत्रित कसं करायचं, तर त्यासाठी आपण 4A टेक्निक लक्षात घ्यायला पाहिजे। काय आहे 4A टेक्निक, तर अवॉइड, अल्टर, ॲक्सेप्ट आणि ॲडॅप्ट। इन डिटेलमध्ये आपण बघूया। अवॉइड म्हणजेच टाळणं, तर ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्या गोष्टींचा विचार न करता त्यापासून दूर जाणं म्हणजेच अवॉइड करणं। दुसरं आहे अल्टर, म्हणजेच बदल करणं। जर एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येत नसेल तर त्या गोष्टीमुळे निर्माण झालेला ताण कमी करण्यासाठी कोणकोणते बदल करू शकतो हे बघायला पाहिजे। तिसरं आहे ॲक्सेप्ट करणं, म्हणजे स्वीकार करणं। जर आपण बदल करू शकत नसेल तर ती परिस्थिती स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नसतो। आणि चौथं आहे ॲडॅप्ट, म्हणजे जुळवून घेणं। शेवटी जर आपल्याकडे कोणताच पर्याय उरला नसेल तर आपण त्या परिस्थितीशी जुळवून घेऊन आपल्यावर तिचा वाईट परिणाम कमीत कमी कसा होईल हे शिकायला पाहिजे। या पुस्तकामध्ये अजून ताण दूर करण्याची सूत्र, ताणाचं व्यवस्थापन कसं करायचं, मनःशांती कशी मिळवायची आणि विचारांची पुनर्रचना कशी करावी, असे बरेच खूप महत्त्वाचे पॉईंट्स खूप छान पद्धतीनं मांडले आहेत। नक्की एकदा हे पुस्तक वाचा आणि अतिविचाराबाबत तुमचं काय मत आहे हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून कोणत्या कोणत्या पुस्तकांवर मी व्हिडिओ करू हेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा। थँक्यू।